सापडला सापडला. नॉट तर बरोबर आहे. ती वेडी असं का बोलत होती? एक नंबरची कुचकी, नुसती छाळत असते. आता कळलं, आता कळलं का जळते ती जळकुकडी. शर्वरी परब, कसली क्यूट दिसतेस ग तू. हा थोडं ना ते डब्बे पोचवते ना स्कूटीवरून, त्यामुळे टॅन झाले. पण काही पण लिपस्टिक लावून सगळं ठीक करते. आता कसं मस्त दिसते की नाही. टाक. ए तू इथे काय करतेस? लाज नाही वाटत तुला? हे मी तुला विचारायला हवं. तुला लाज नाही वाटत? मी जिथे जाते तिथे आधीच पोहोचलेला असतोस. जा जा जा, पहिले तू आज जा प्लीज. हॅलो, तुझ्यासारखं डम नाही मी. आय एम वेअरिंग अ बाथरोब. आणि मुळात तू चेटकिणीसारखी माझ्या मागे मागे काय येतेस? सी मी मागे फिरते. तू काय स्वतःला शाहिद कपूर समजतो का की मी तुझी फॅन आहे आणि सेल्फीसाठी तुझ्या मागे मागे? शट अप. तर दुसऱ्यांच्या रूम मध्ये न विचारता घुसतेस व आगाऊपणा करतेस. आणि कुठल्याही रूम मध्ये घुसायला ही काय धर्मशाळा वाटली? ही माझी रूम आहे. हा मग ठीक आहे ना, मला थोडी माहित होतं ही तुझी रूम आहे. बरोबर, अशी रंग नसलेली डल रूम तुझीच असू शकते. करेक्ट आहे. आणि हो, दुसरं कोणी तुझ्या रूम मध्ये यायला नको असेल आणि तुला नको त्या अवस्थेत पाहायला नको असेल ना, तर ब्लॉक करायची सोय असते दाराला. ए मला नको शिकवू तू. एकतर माझ्या रूम मध्ये डायरेक्ट घुसलेस, वर मला शिकवतेस. ही रूम माझी आहे, मला वाटेल ते करेन मी. आणि माझ्याशी ना रिस्पेक्ट ठेवून वागायचा. तुझ्याशी का? तू मला सगळ्यांसमोर चोर ठरवत होतास, नको नको ते बोललास, वरून सॉरी पण नाही बोललास. आणि मी तुला रिस्पेक्ट देऊ? आधी तू इज्जत दे, मग तुला इज्जत मिळेल. मी तुला बोलली होती ना, जर दुसऱ्याला तू दाल चावल समजला ना, तर स्वतःला बिर्याणीची पण इज्जत मिळणार नाही. ए दाल चावल, आता एक शब्द निघाला ना तोंडून तर तू निघ इथून. नाही जाणार. काय करशील? ए शायनर, मुलींशी नीट तुला बोलता येत नाही, धमक्या भारी देता येतात रे. नाही घाबरत मी तुझ्या धमक्यांना. जा जा, काय करायचं ते कर, जा. काय बनवती लागली माझ्या मागे? लागली नाही, तू लावून घेतलीस. तू स्वतः पनोती लावून घेतलीस. थँक्यू. फायनली तुम्ही ऍक्सेप्ट केलं की तुम्ही पनवती आहात. अरे 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 अरे, खूप ओढा पडला वाटतं. जयने क्रेझी सुनावला असेल ना तुला, तुझी लायकी वगैरे काढली असेल. सो सॅड. पण असंच झालं पाहिजे ना, येता जाता लोकांनी तुला तुझी लायकीच दाखवली पाहिजे. बिकॉज यू डिझर्व इट. किती बोलला ग, किती बोलला तू. तुला माझी लायकी दाखवायला अजून कोणाचीच हिम्मत नाहीये. सॉरी हा, म्हणजे तुझा प्लॅन बरा होता, पण तू जो प्लॅन बनवला होतास ना, तो फुसका निघाला. तुला वाटलं ना तसं काहीच नाही झालं ग. हा, पण तुझ्यासाठी नवीन नसेल ना. तोंडावर पडलीस तू नेहमी सारखी. पण हे करेक्ट आहे, तू हेच डिझर्व करतेस. माइंड युअर लँग्वेज. आवाज खाली. मी ड्रेस चेक केलाच कळलं की हा तुझाच घाणेरडा प्लॅन असणार आहे. पण काय करणार, अशा डोक्यातून तर असे फालतू प्लॅनच निघणार नाही का. इतक्या खालच्या पातळीचा विचार फक्त तूच करू शकतेस समायरा. आणि लक्षात ठेव, माझ्यासाठी कितीही प्लॅन केलेस ना, तरी ते माझ्या समोर फ्लॉपच जाणार. ए भिकारडे, माझ्या समोर टिचकी वाजवायची नाही हा. इथे आली आहेस ना, त्याचे मिळतं ते गिळायचं आणि निघायचं. तुला कोण बोललं ग की ते फुकटचं मिळतं म्हणून आलोय आम्ही? माझ्या घरी ना मला 2 टायमाचं एकदम व्यवस्थित जेवायला मिळतं. अरे हो, तुला तर माहीतच असेल ना, माझ्या मम्मीला ना अन्नपूर्णा बोलतात. जिच्या हातचं लहानपणी तू असं मिटक्या मारत खात होतीस. तर आम्हाला घरात खूप छान जेवायला मिळतं. त्यासाठी नाही आलोय आम्ही इथे. तुम्ही ना डॉग जात.
डॉग्स ट्रीट मिळाली की लगेच मागे मागे करायला येतात. पण आमच्याशी बरोबरी करण्याची मिस्टेक करू नका. आता स्टे इन युअर लिमिट्स. ये डोळे की कॅरमच्या सोंगट्या एका मुलीच्या गळ्यात डायरेक्ट हार घालतोस. कळतं की नाही तुला? तू कशाला मध्ये आलीस? बघावं तेव्हा सारखं मध्ये मध्ये करत असतेस. मला वेळ नाही लागलं एका आगाऊ मुलीच्या गळ्यात मुद्दाम हार घालायला. मूर्ख. मग नीट बघून चाल ना. स्वामी, सकाळी सकाळी याचं तोंड बघितलं म्हणजे माझा अख्खा दिवस खराब जाणार आहे. हे तू नाही मी म्हटलं पाहिजे. शायनर.